नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वर्षा किडे कुलकर्णी यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर नम्र विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वर्षा किडे कुलकर्णी लिखित अभागी. शिशिर ऋतू आपलं बस्तान गुंडाळत काढता पाय होत सृष्टीचा हळूहळू निरोप घेत होता. सृष्टीला त्याच्या जाण्याचं दुःख होतंच, पण त्याचबरोबर ऋतुराज रसराज वसंताच्या आगमनाची चाहूलही तिला आल्हाददायक आनंददायक वाटत होती. कोवळ्या पोपटी नवपालवीनं रंगीबेरंगी फुलांनी वसंत तिला शृंगारणार होता. आम्रवृक्षाला आलेला भरगच्च पताका, फुललेल्या पळसाचं सौंदर्य न्याहाळत ते डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न अंकिता करत होती. अंकिता तिच्या बेडरूमच्या खिडकीतून बागेचं सौंदर्य नेहमीच न्याहाळत असे. बागेतला फुललेला चाफा, लाल, पिवळी, गुलाबी, केशरी, हिरवी, आबोली, कुंदकळ्यांनी भरगच्च भरलेला कुंद, मोहलेला बटमोगरा, काही मौसमी फुलं, टप्पोरे गुलाब फुललेले होते. पानफुलांकडं असं एकटक तासनतास बघत बसणं अंकिताला आवडायचं. कामानं आलेला थकवा आणि मनावर आलेली मरगळ कुठल्या कुठे पळून जायची. त्यातच पक्ष्यांच्या वेणीचा हंगाम सुरू झाला होता. नवनवीन पक्षी तिच्या बागेत येत, घरही बांधीत. अंडी देणं, ती उबवणं, मग पिल्लांचा जन्म, त्यांचं भरण पोषण, उड्डाण प्रशिक्षण हे बघण्यात तिचा वेळ मजेत जात असे. त्या दिवशीही ती बराच वेळ बेडरूमच्या खिडकीतनं बागेतल्या पक्ष्यांच्या लीलांचं निरीक्षण करण्यात गुंतलेली होती. जवळजवळ 1.5-2 तास अगदी भान हरपून. पण जेव्हा तिचे पाय दुखायला लागले तेव्हा तिला आपण बऱ्याच वेळापासून उभं असल्याची जाणीव झाली. तिचं पक्षी निरीक्षण खिडकीतनं यासाठी चाले की बागेत पक्ष्यांसाठी दाणा पाणी ठेवलेलं असे, त्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पक्षी येत. अंकिता जर बागेत गेली तर तिच्या चाहुलीनं सर्व उडून जात. अंकिताला पक्षी निरीक्षण करतानाच त्यांचे फोटो टिपायचाही छंद होता. कॅमेऱ्यातल्या झूम लेन्सचा वापर करत ती खिडकीतूनच पक्ष्यांचे फोटो काढायची. पाय दुखायला लागल्यावर अंकितानं बेडवर अंग झोकून दिलं. वृत्तपत्रांचा गठ्ठा तिने वाचायला घेतला. घरी वेगवेगळी मासिकं, साप्ताहिकं ती ग्रंथालयातनं आणायची. उत्तम कादंबऱ्या, ग्रंथांचा संग्रह तिने केलेला होता. विविध विषयांवरील नवनवीन साहित्य वाचत ती आपला वाचनाचा छंद जोपासायची. रोजची 5 वृत्तपत्र तरी घरी यायची. त्यांच्या खास दर्जेदार पुरवण्यांसाठी एका वृत्तपत्रानं तिचं समाधान होत नसे. 4 वृत्तपत्र वाचून झाल्यावर तिने 5वं वाचायला हातात घेतलं तसे तिचे डोळे जाडावले. हळूहळू ती पेंगायला लागली. कामाचा आणि उन्हाचा शीण तिला जाणवायला लागला. वाचन करता करता थोडी वामकुक्षी घ्यायची तिची रोजची सवय होती. या सवयीमुळे व्हायचं काय की संध्याकाळ आणि रात्री 11 वाजेपर्यंत जागं राहण्याचा स्टॅमिना राहायचा आणि मूडही फ्रेश व्हायचा. तिला चांगलीच ग्लानी आली होती. ती अक्षरशः निद्रादेवीच्या अधीन झाली होती. अर्धवट झोपेत असतानाच एक विचित्र आवाज तिच्या कानी पडला. क्षणभर तिला काही समजलंच नाही. आवाज कसला, कुठून आला? आपण स्वप्नातच आहोत अशी तिची खात्री झाली. ती झोपायचा प्रयत्न करायला लागली. झोपेची झापड तिच्या डोळ्यावर होतीच. तिला पुन्हा झोप लागणार एवढ्यात पुन्हा तो आवाज तिच्या कानावर पडला. बेडरूमची खिडकी उघडी असल्यानं तो तिला अगदी जवळ मागच्या अंगणात ऐकू आला. तशी ती खाडकन जागी झाली. आवाजाचा कानोसा घ्यायला लागली. तो आवाज तिच्या कानावर सारखा आदळायला लागला. त्या आवाजानं तिला आतून अगदी कसंसं वाटलं. भयानक विचित्र असा तो आवाज होता. आवाज अगदी जवळ येतोय हे तिने ताडलं आणि ती चटकन उठली. बेडरूमचं दार उघडून मागच्या अंगणात आली. तिथे तिला कोणीच दिसलं नाही. तिने आजूबाजूला बघत आवाजाचा शोध घेतला असता तिला कळलं की तिच्या बेडरूमच्या कॉमन वॉलला लागून असलेल्या पार्किंगमधनं तो आवाज येत होता.
अंकिताचा फ्लॅट हा तळमजल्यावरचा, मागे पुढे छान अंगण असलेला, म्हणायलाच तो फ्लॅट. पण 2250 स्क्वेअर फूट जागेत बांधलेला स्वतंत्र टुमदार बंगलाचं जणू. त्यांच्या बिल्डरनं 2 मोठे मोठे प्लॉट्स घेऊन एका प्लॉटवर स्वतंत्र घर आणि दुसऱ्या प्लॉटवर पार्किंगची व्यवस्था केली होती. वर 2 मजल्यावर 4च फ्लॅट होते. अंकिताचा फ्लॅट धरून एकूण 5 फ्लॅट त्या फ्लॅट स्कीममध्ये होते. पार्किंगमध्ये असलेल्या एका खोलीत वॉचमनचं कुटुंब राहत असे. पती पत्नी 2 मुलं असं चौकोनी कुटुंब त्याचं. पार्किंगमधून आवाज येतोय हे पक्क झाल्यावर तिने वॉचमनची पत्नी सुलेखाला आवाज दिला. झोपमोड झाल्यानं अंकिता जरा चिडलेलीच होती. त्यात वॉचमनची पत्नी सुलेखा जाग्यावर नव्हती. सुलू, ए सुलू, तिने सुलेखाला आवाज दिला. काय काकू, काय काम आहे? आई नाही आहे घरी, कामाला गेली आहे, महेशने उत्तर दिलं. महेश सुलूचा मोठा मुलगा, शांत सोशिक, 12वीचा अभ्यास करत बसलेला. महेश अंकितांना आवाज देताच धावतच आला. सुलू केवळ वॉचमनच्या पगारावर निभत नसल्यानं जवळपास पोळ्यांचं काम करत होती. आत्ता यावेळी बाहेर गेली ती? अंकिता जरा चिडून बोलली. अरे पार्किंगमधनं कसला भेसूर आवाज येतोय बघ की जरा. महेशशी बोलत असताना तिचं लक्ष वॉचमनसाठी दिलेल्या पार्किंगमधल्या वॉशिंग प्लॅटफॉर्मच्या जागी असलेल्या नळावरून एक काळा सावळासा, अंगापिंडानं जरा धष्टपुष्ट, केस पिंजारलेला, उघडा बंब, कमरेला खाली कळकटलेली हाफपॅन्ट घातलेला मुलगा पाणी भरत होता. त्या मुलाकडे तिचं लक्ष गेलं. तो विचित्र आवाज त्याच्याच तोंडून बाहेर पडत होता. तो महेशला काहीतरी हातवारे करत सांगायचा प्रयत्न करत होता, पण महेशने त्याला पार्किंग बाहेर काढलं. अंकिता पुन्हा महेशवर डाफरली. कोण आहे रे तू? आणि असं कसं घुसू दिलंस त्याला तू आत? जरा लक्ष देत जा ना. काकू आहोत काकू, तो आहे ना, तो वेडा आहे काकू. फाटक उघडून आत आला, ऐकतच नव्हता, प्यायला पाणी मागत होता म्हणून मी येऊ दिलं त्याला. हां ठीक आहे, आत्ता आलाय तर आलाय, यापुढे येऊ देऊ नकोस म्हणजे झालं. हो काकू, नाही येऊ देणार. अंकिता महेशला रागवून बेडरूममध्ये आली. तिची झोपमोड झाली होती. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही झोप लागली नाही. त्या वेड्या मुलाचा विचित्र आवाज तिच्या कानात घुमत होता. तो आवाज तिला बेचैन करत राहिला, अगदी संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी सुलू पोळ्याला आल्यावर तिला जाब विचारायचा असं अंकिताने मनाशी पक्क केलं. एव्हाना 4 वाजले होते. या गोंधळात झोपता आता यायची नाही, उगाच कशाला लोळत पडायचं म्हणून अंकिता उठली. संध्याकाळच्या कामांना तिने सुरुवात केली. बाईंनी घासून ठेवलेली भांडी आवरली, वाळलेले कपडे आणून त्यांच्या घड्या केल्या. प्रत्येकाचे रोजचे कपडे त्याच्या कपाटात ठेवून दिले. इस्त्रीसाठी द्यायचे कपडे वेगळ्या पिशवीत भरून ठेवले. बेडवर अस्ताव्यस्त पडलेली वर्तमानपत्र, मासिकं आवरली. शाळा आणि कॉलेजमधून येणाऱ्या पती आणि मुलांसाठी खायचं करून ठेवलं. घरं झाडली आणि हातपाय धुवून फ्रेश होऊन सगळ्यांच्या स्वागताला ती तयार झाली. नाश्ता पाणी झालं आणि सुलू पोळ्याला येऊन गेली की इव्हनिंग वॉकला जायचा अंकिताचा रोजचा नेम होता. ठरल्याप्रमाणे सुलू तिच्या वेळेवर पोळ्यांना आली. कणिक काढत असताना अंकिताने तिला प्रश्न केला. सुलू, आज दुपारी तू कुठे गेली होतीस? अहो त्या राणा आंटीची तब्येत या काही बिघडली हो, ती आईले पाहायला गेलतो म्या. हो का? मग मला का नाही सांगून गेलीस? पोरं हातीनाची घरी म्हणून म्या नाही सांगितलं बा. काहून, काय झालं जी? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? एक वेडा मुलगा घुसला होता पार्किंगमध्ये, कसला विचित्र आवाज काढत होतो. हां त्यो का? महेशनं मला सांगितलं तो आलता म्हणून, आणि काकू रागवली म्हणून बी सांगितलं मला. मी त्याला म्हणलीच का काकूला त्या लेकराबाबत काय बी मालूम नाही म्हणून छान काकू रागवली. माहीत असतं तर नसती रागे भरली काकू. सुलूनं स्पष्टीकरण दिलं. ताई ते लेकरू येडा नाही जी, त्याला समजते. तो वेडा नाही आहे, मग तो काय फिरतो असा विचित्र आवाज काढत? अंकितानं उत्सुकतेनं सुलूला विचारलं. तिलाही त्या वेडसर मुलाबाबत जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली होती.
अहो त्या आभागी जीवाची बी एक चित्रकथा आहे ताई. असं होय? काय झालं बाई त्याच्या बाबतीत? अंकिता ओट्याजवळ उभी राहून सुलूला विचारती झाली. सुलू ही पोळ्या करता करता सांगायला लागली, आजी ताई ते पोरग येडं नव्हतं जी. पोरग? अगं तो चांगला माणूस वाटत होता. नाही जी, तो अंगापिंडानं चांगला आहे म्हणून तुम्हासनी वाटलं असेल. महेशचा जिगरी दोस्त होता त्यो. एकाच वर्गात होते ना जी दोघं. महेशला आज भेटायला येतं जी तो आपल्या बिल्डिंगमध्ये. अगं पण तो वेडा कसा? अंकिताचं वाक्य तोडत सुलू पुढे म्हणाली, हां ताई तेच तर सांगतोय ना म्या. सुलू सफाईनं पोळ्या करत होती. पोळी शेकता शेकता म्हणाली, ताई थ्यो जलमता याडा नव्हता. हा बुद्धीनं थोडा मंद होता, पण त्याला सारं समजत होतं. शिक्षणाची आणि शाळेची लय गोडी होती त्याला. शाळेतील हर कार्यक्रमात भाग घ्यायचा तो. आता बी रोज शाळेत येते. मग तो कपडे काढून का फिरतो आणि त्याच्या आवाजाला काय झालंय ग? ताई अहो त्याचे आवाज पहिले असा नव्हता जी. त्याचं बोलणं समजे समोरच्याले. सुलू एकाग्रतेनं पोळ्या लाटत शेकत अंकिताला माहिती पुरवत होती. अंकिताला तिच्या हस्तकौशल्याचं कौतुक वाटलं. ताई थ्यो महेश संघ 8वीमध्ये असताना त्याला लगेच ताप आलता आणि तेव्हापासून त्याचा आवाज गेला आहे. त्याच्या नरड्यातनं एक शब्द बी फुटना म्हणून असा विचित्र आवाज निघते त्याच्या गाल्यातनं. काही औषधोपचार मायबापनी राहाडण सोड बाहेरचं आहे, देवाचं आहे, देवाचा कोप आहे म्हणून छान झाडपाल्याची दवाई करत बसले आणि भक्ताकडं जाऊ इलाज केला. पण त्यानं काय बी फरक पडला नाही जी ताई. उलटा जादा झाला त्याचा तारास. सुलू पोटतिडकीनं बोलली. अगं सुलू त्याला मॅनेंजायटिस झाला असेल म्हणजे मेंदूचा ज्वर. खूप ताप आल्यानं तो ताप डोक्यात जातो म्हणजे मेंदूत जातो. त्या भयंकर तापाचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूला इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन ज्या भागाला नसेत होतं ना तो शरीराचा भाग निकामी होतो. माझ्या मावस बहिणीच्या बाबतीत असं घडलं होतं बघ. मेंदू क्षतिग्रस्त होण्यापूर्वी जेवढी बुद्धी राहते तीच पुढे कायम राहते. याही मुलाच्या बाबतीतनं असंच काहीतरी घडलेलं असावं. ताप मेंदूत गेल्यानं त्याचा वाचेवर दुष्परिणाम होऊन त्याची वाचा गेली असणार. हां ताई तुम्ही बरोबर बोलल्याची. माया मनानं तर कंदी पागल मानलंच नाही त्याले. त्याले पेरमानं समजावून सांगितलं का तो समजा ऐकते. माय तर तो समजा ऐकते. त्याच्या मायबापानं मातूर पागल ठरवली जी त्याले. धडखाऊ पिऊ घालत नाही का कपडे बी देत नाही त्याले. निर्रा पागल पागल म्हणत राहते. स्वतःच्या झिनगानीले कोसत राहते. आई ग खूप वाईट झालं ग त्याच्या बाबतीत. हळव्या मनाच्या अंकिताला आपण त्याच्यावर उगाचच रागवलो असं राहून राहून वाटायला लागलं होतं. अपराधीपणाची बोच तिला टोचायला लागली. सुलू अगं मी उगाच रागवले ग त्याच्यावर. ताई तुमचं काय बी चुकलं नाही. तुम्हासनी काय माहीत होतं का त्याचं बायाग्राऊंड? अंकिताला सुलूच्या बायाग्राऊंडच्या शब्दोच्चाराची गंमत वाटली. अहो समदेच त्याले पागल पागल म्हणून चिडवतेत. शाळेत आला का पोरं लई त्रास देतात त्याले. मास्तर बी हाकलून लावतेत. तो शाळेत जातो अजून. ताई मास्तर लोक त्याले वर्गात बसू देत नाही. पण त्याचं नाव बी काढलं नाही शाळेतून. आज चांगला असता तो तर महेश संघ 12वीला असता. अगं ऐक ना त्याला ना म्हणजे अशा वेगळ्या मुलांसाठी ना विशेष शाळा असतात बरं का. तिथल्या शिक्षकांना स्पेशल ट्रेनिंग दिलेलं असतं अशा केसेस हाताळायचं. त्याला समजतंय म्हटलं तर मग काही हरकत नव्हती. त्याचे असे हाल झाले नसते. अहो मायबापासनी कळायला न ग का ताई. ताई आज बी त्याचा शाळेवर लय जीव आहे. शाळेचं अंगण झाडते, पाणी भरते, अंगातला सदरा काढून झेंड्याचा चबुतरा पुसते, झेंड्याला सलाम ठोकते. प्रार्थना ऐकत जनगण म्हणत उभे असते एका बाजूला. प्रार्थना जनगण म्हणायचा बी प्रयत्न करते ती. तर आवाजात निघत नाही भोवरा. मग मास्तर त्याला जायला सांगते. वर्गामध्ये नाही बसू देत. पण मधल्या सुट्टीत मास्तर बनवलेली खिचडी आठवणीनं खाऊ घालतात बिचाऱ्याला. जसा काही तो खिचडीवर जगून राहिलाय. माझ्या घरी आला का मी त्याला खायला प्यायला देतो. अगं चांगलं करतेस तू. हे बघ त्याला काही लागेल ना तर ते माझ्याकडनं घेऊन जात जा. वैशी ताई
अगं पण अशानं त्याचं होणार कसं? म्हणजे त्याचं भविष्य काय? काय करणार होता हे देवालाच ठाऊ. प्रारब्धाचे भोग आहे ती हे. चांगल्या चुंगल्या घरात जन्म घेणं हे बी आपल्या भाग्यातच लागतंय बघा. तो पैकेवाल्या घरात असता तर त्यांची जिनगाणी अशी बत्तर झाली नसती ना ताई. खरं आहे का? सगळा नशिबाचा फेरा, दैवाचा खेळ. दैव जाणिले कुणी. येतो जिम्याताई. बोलता बोलता पोळ्या आटोपून, ओटा साफ करून, पुसून आणि परात पोळपाट लाटणं, तवा घासून झाला सुद्धा सुलूचा. सुलू काम करून निघून गेली. अंकिताच्या मनात त्या मुलाविषयीचेच विचार घोळत राहिले. इव्हनिंग वॉक घेताना पती अनिलला त्याच्याविषयी सगळं सविस्तर सांगितलं. अंकिताला वाटलं समाजात वावरताना आपल्याला असे अनेक अभागी जीव रस्त्यानं भटकताना, भीक मागताना किंवा रस्त्यावरच प्राण गेलेले नेहमी दिसतात. क्षणभर आपलं मन त्यांच्याविषयी हळहळतं आणि पुढच्याच सेकंदाला आपण आपल्या कामाला लागतो. त्या सर्व अभागी जीवांच्या अशा विपन्न अवस्थेला त्या मुलाच्या बाबतीत घडल्या तशा घटना, प्रसंग, परिस्थिती जबाबदार असणार. प्रत्येकाचीच एक एक कथा असणार. किती दुःखानं भरलंय हे जग. या लोकांचं दुःख बघून आपण हळहळतो, खूप वाईट वाटतं, पण करू काय शकतो आपण? काहीच नाही. आपण फक्त कोरडी सहानुभूती दाखवतो. फारच झालं तर कधी कपड्याची, पैशाची, तर कधी अन्नाची मदत करतो, एवढंच. ते सुद्धा एखादा दिवस. हे एवढंच करणं पुरेसं आहे? नक्कीच नाही. अशा अभागी जीवांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांच्या कार्यात सहभागी होण्याचा पक्का निर्धार तिने केला. त्या दिवसानंतर तो मुलगा कितीदा तरी सुलूकडे पार्किंगमध्ये आला. आता त्याच्या आवाजाची अंकिताला सवय झाली होती. ती त्याच्या आवाजानं विचलित होत नसे की रागावतही नसे. उलट तो आला की मागच्या अंगणात येऊन त्याला पाहायची. सुलूही त्याला मोठ्या प्रेमानं जेव खाऊ घालायची, पाणी पाजायची, हातपाय स्वच्छ धुवायला सांगायची, हातात चोळागेळा केलेला शर्ट घालायला लावायची. सुलूनं प्रेमानं समजावून सांगितलं की तिचं सगळं तो ऐकायचा, आवाज करायचा नाही. आवाज करू नकोस, अपार्टमेंटमधले लोक रागवतात, असं म्हटलं की तो शांत व्हायचा. आई आली होती तुला शोधत, तू आता घरी जा म्हटलं की हो हो जातो असं मानेनीच तिला सांगत गपचूप घरी निघून जायचा. अंकिताला हे सगळं दृश्य बघून गलबलून यायचं. नकळत अश्रूंच्या धारा व्हायच्या तिच्या डोळ्यातनं. एक दिवस तो शाळेच्या पटांगणातल्या कडुलिंबाच्या झाडाखाली झोपला होता. शाळेची मधली सुट्टी झाली तशी खिचडी खायची वेळ झाली. तो उठला, शाळेतून ताट घेऊन आला, शिक्षकांकडनं खिचडी घेतली. सुलूनं त्याला फोडणीचं मुगाचं वरण देण्यासाठी आवाज दिला. ए सुरेश सातपुते, इकडे ये, हे घे. तो लगेच तिच्याजवळ आला. थोडंसंच दे, भूक नाही, असं पोटावरनं हात फिरवत खुणेने तिला सांगायला लागला. ते दृश्य बघून आणि त्याच्या सगळ्या कृतीचं निरीक्षण केल्यानंतर अंकिताचीही खात्री पटली की तो वेडा नाही आहे. त्याला त्याचं नाव, आडनाव सगळं लक्षात आहे, नाहीतर आवाज दिल्यावर तो आलाच नसता. खिचडी खाल्ल्यावरही त्याने आपलं ताट शाळेच्या नळावर घासून धुतलं आणि परत केलं. सुलूनी त्याला घरी जा म्हटल्यावर तो शांतपणे गेला. मॅनेंजायटिस झाल्यावर त्याच्या बुद्धीवर परिणाम झाला होता, तर ताप त्याला 8वीमध्ये आला होता. 8वीपर्यंतची त्याची बुद्धी कायम होती. पुढे जरी वाढली नसली तरी शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक बुद्धी नसेलही त्याची, पण साधारण जीवन जगण्याला ती पुरेशी होती. केवळ आवाजाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तो आपलं म्हणणं अभिव्यक्त करू शकत नव्हता. त्यामुळे लोकांनी त्याला उगाच पागल ठरवून त्याचं जीवन बर्बाद केल्याचं अंकिताला तीव्रतेनं जाणवलं. एका जीवाचा नाहक बळी गेला होता. सुलू एक दिवस अचानक अंकिताला म्हणाली, ताई, सुरेश सातपुते लय दिस झालं, आला नाही जी आपल्याकडं, शाळेमध्ये बी दिसला नाही, निरा रुख रुख लागून राहिली, सवय झालती त्याची, कुठं गेला असेल जी ताई ठेव, काय झालं असं नव्हतं ताई त्याचं, कुठं ऊन लागून येऊन पडला तर नसन ना जी, का कुठं ॲक्सिडेंटमध्ये त्याचं काय बरं वाईट.
सुलूला पुढे बोलवेना. नाही ग, तसं काही नसणार. त्याला त्याच्या आईवडिलांनी उपचारांसाठी दवाखान्यात भरती केलं असणार नक्की. पागलखान्यात का जी? तर ती बिलही त्रास देतं म्हणे. पिक्चरमध्ये पाहिलं ना मी, शॉक बी देतात ना तिथं. नाही ग, त्रास वगैरे नाही देत, उपचार करतात डॉक्टर. आणि ते शॉक देणं हा उपचारांचा भाग असतो. अंकितानं सुलूला समजावत आश्वस्त केलं. आपलं समजावणंही किती वरवरचं आहे हे तिलाही माहिती होतं. कारण मेंटल हॉस्पिटलमधल्या वातावरणाबाबत तिने अनेकदा नातेवाईकांकडनं ऐकलं होतं. अंकितानं सुलूची खोटी समजूत काढली तेव्हा तिच्याही मनात सुरेशचेच विचार घोळायला लागले. त्याची चिंता वाटायला लागली. सुलूच्या मनातले प्रश्न अंकिताच्याही मनात पिंगा घालायला लागले की काय झालं असेल त्या अभागी जीवाचं. कुठे असेल तो? कसा असेल तो? या सर्व प्रश्नांनी सुलू आणि अंकिताला कायमच अनुत्तरित ठेवलं. त्या दोघी फक्त त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिल्या आणि त्याच्या येण्याची प्रतीक्षा करत राहिल्या. पण सुरेश आलाच नाही, कधीच नाही. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात वर्षा किडे कुळकर्णी यांची कथा अभागे. ही कथा तुम्हाला आवडली असेल, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी पटकन कमेंट करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा हा व्हिडिओ. आणि हो, त्या सगळ्यांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. आणि तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.